नमस्कार, मी केरम प्रतिनिधी सूरज गागरे। आज दिनांक 22 ऑक्टोबर 2021 रोजी आपण बीड जिल्ह्यातील बाजारगाव तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी आलोय। या ठिकाणी आपण हा जो ऊसाचा प्लॉट बघतोय, या ऊसाच्या प्लॉटला आपली केरन टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन लाभलं होतं ते इशक सर आणि अहमदास पांढरे सर यांच्या माध्यमातून। तर केरन टेक्नॉलॉजी मार्गदर्शन लाभल्यामुळे शेतकऱ्याला काय फायदा झाला किंवा त्यांना त्याच्यानंतर काय अनुभव भेटले आपण ते सविस्तर चर्चा करू। दादा नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव आणि पत्ता सांगा। सुंदर उत्तमराव शिंदे। बरं सर, तुमचं मोबाईल नंबर सांगा। 89 75 50 16 28। बरं साहेब, तुम्ही आपल्या ऊसाला आपली केरन टेक्नॉलॉजी वापरली का? हो वापरली। कशा प्रकारे वापरली होती बरं? हे 3 लिटर औषध दिलं तुम्हाला। 3 लिटर औषध दिलं होतं त्यांनी। साहेब कशा प्रकारे वापरलं तुम्ही औषध? एक फवारणी केली आणि एक वेळेस खाली सोडलं फवारणी, खालून आळून एक केली आणि एक वरून सोडलं। साहेब किती महिन्याचा ऊस आहे आपला आता? आता ह्याला जूनला लावलेलं 15 जून। 15 जूनची लागवड आहे आपली, म्हणजे 4 महिने होता 4 महिने झाले दादा, बरोबर ना? होत आलं। हो 4 महिन्यात आज सर किती याला ऊस आहे हा? 12-13 कांड्यावर आहे ना। 12 ते 13 कांडे ऊस आहे ना? बरोबर बरोबर। तर तुम्हाला काय वर कांड्या? एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12। ठीक आहे, 11 धरू आपण। 12 कांडे 11 धरा। 12 कांडे झाल्या। 4 महिन्यात आज सर किती कांडे ऊस आहे हा? 12 कांड्या। 12 कांडे। बरं तुम्हाला आता काय वाटतं, 12 कांडे ऊस आहे आजच्या डेटला तुम्हाला इकडे किती उत्पन्न भेटतं बरं एका एकरात? आम्हाला काय 50च्या आत बाहेर जाते 50 च्या आत भेटते एका एकरात। ते बी जूनला जात नाही। जूनचं तर 30-35 लय झालं, 25 लय झालं, 25 लय झालं लय झालं। आजच्या डेटला सर काय वाटतं तुम्हाला किती ॲव्हरेज जायला पाहिजे तुमचा? आजच्या मला आज बी वाटते आज जरी तोडा आपल्याला 35-40 निघेल। आज तुम्ही चौथ्या महिन्यात जरी तोडला तरी बी 35-40 टन तुम्हाला निघतं। म्हणजे तुम्ही आपली टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहात का? समाधानी। बरोबर। आपल्या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकता आजूबाजूचे आपले ऊस उत्पादक शेतकरी पण या ठिकाणी उपलब्ध आहे। आपण त्यांच्याशी यांचा आमचा सोबतच आणलेला ना, आता त्यांच्याशी बघा ना काय म्हणते। सर तुमची नेमची लागवड सोबतची लागवड। बरं तुमची काय परिस्थिती सर आज? आमची एवढं नाही ना खास, नाही म्हणजे काय तुम्हाला अडचण काय दिसली सर? काही वापरलं नाही मी औषध, वापरलं नाही। आणि ऊसाची तुम्हाला हाईट वगैरे हाईट कमी झाली किती असं जर साधारण आहे तुमची? साधारण ज्याच्या 5-6 कांड्यावर 5-6 कांडे ऊस आहे ना? बरोबर आहे। तू 5-6 कांडे आणि हा आज 10 ते 12 कांडे, एवढं 4-5 कांड्याचा फरक पडतो सर टेक्नॉलॉजी वापरताना आता। हो इथून पुढे उत्पन्न वाढवायचं सर आपल्याला। ओके सर, धन्यवाद। सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा। अशोक उत्तमराव जगताप, राहणार सावरगाव। बरं साहेब, तुमचा ऊसाची लागवड कधीची आहे? जूनचीच आहे। म्हणजे तुमची तिघांची सोबतची लागवड आहे? तिघांनी तुमची काय परिस्थिती आज? काय माझा लयच कमी ऊस आहे। बरोबर, म्हणजे 4 महिने ऊस झाले आपले, बरोबर ना? म्हणजे सर आता टेक्नॉलॉजी वापरून तुम्हाला वाटतं निश्चित फायदा होईल आपला? वापरणारच आहे आता मी। वापरणार आहे सर 100%। ओके सर, धन्यवाद। सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा मला। चंद्रकांत नागोराव जगताप, राहणार सावरगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड। सर आज तुम्ही या ठिकाणी आपण प्लॉट राहिलोय, या ठिकाणी हा जो प्लॉट आहे 4 महिन्याचा झालाय, एक टेक्नॉलॉजी आपला एक डोस झालाय, याला काय वाटतं बरं ऊसाबद्दल तुम्हाला? एकदम समाधान वाटतं। एकदम समाधान वाटतं सर। निश्चित तुमच्या उत्पन्नात वाढ होईल का? हो होईल। किती पर्यंत वाढ होईल? आता आम्हाला दुप्पटच होईल वाटतं। दुप्पट होईल? हो 30 ते 60 येईल वाटतं। 30 ते 60 व्हायलाच पाहिजे सर, बरोबर ना? म्हणजे आजच्या डेटला तुम्ही समाधानी आहात सर, बरोबर ना? नमस्कार, तुमचं नाव आणि पत्ता? अंकुश बालासाहेब नाईक नवरे, राहणार सावरगाव तालुका माजलगाव। सर काय वाटतं तुम्हाला ऊसाबद्दल? ऊसाबद्दल चांगलं नाही केरन पॉवर तुमचं ऑर्गॅनिक। सर त्यांनी 4 महिन्याचा आज ऊस आहे, 4 महिन्यामध्ये त्यांनी एक डोस सोडलेला आहे, बरोबर ना? तर 4 महिन्यात आज एवढी ग्रोथ आहे सर। आज आजूबाजूच्या ऊसाची काय परिस्थिती सर? याच्यापेक्षा 4-5 कांडे कमीच आहे, 4 ते 5 ज्यांनी वापरलं नाही ते। सर 4-5 कांडे म्हणले तर सर भरपूर फरक दिसतो, बरोबर ना आपल्याला? बरोबर। म्हणजे एकंदरीत सर उत्पन्नात किती वाढ व्हायला पाहिजे? याच्यात जवळपास 40% वाढ होईल। 40% वाढ हो, होईल? 40 ते 50%। म्हणजे सर आपण जो हा केरन टेक्नॉलॉजीसाठी जो खर्च करतोय सर, तो योग्य आहे का? योग्य। आणि जे वापरण्याचा निर्णय घेतो योग्य आहे का? योग्यच आहे। निश्चित जर केरन टेक्नॉलॉजी पुढे सर्वांनी वापरली तर निश्चित शेतकऱ्याची जीवनमान बदलू शकतं का? जीवनमान बदलू शकतं, फायदाच होणार। फायदाच होणार। ठीक आहे सर, तुम्ही एवढा मोलाचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद। साहेब नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव आणि पत्ता सांगा। माझं नाव कृष्णा आसाराम घाटूळ, राहणार मंगळ नंबर 1 तालुका माजलगाव जिल्हा बीड। तर सर आपण ऊस उत्पादक आहात ना? हो, बरोबर सर, सर। हो। तर तुमच्या ऊस आज कोणत्या स्टेजला आहे आणि आजच्या डेटला ऊसाची कशी परिस्थिती आहे? सर माझा ऊस असा नाही आहे, कमीच आहे ह्याच्यापेक्षा। पण ह्यांनी मला सांगितलं होतं एक वेळेस की मी असं ह्यांचा अगोदर एक व्हिडिओ आला तयार झाला, ते व्हिडिओ बघितला होता मी, तर ह्याला फोन केला तर त्यांनी सांगितलं की असं मी वापरलंय। तर नंतर साहेबाची माझी काय मुलाखत झाली नाही, त्यामुळं काय हे वापरू शकलो नाही। पण आता मी नक्की वापरणार, कारण की आजपर्यंत मी प्लॉटवर आलो नव्हतो, पण आज आल्यानंतर असं वाटायलंय की मला विश्वास बसत नव्हता ह्याचा फोनवर की असं सांगायला ऊस असा आहे ऊस तसा आहे।
पण मला विश्वास बसत नव्हता. पण आज आल्या असं वाटायला 100% रिझल्ट आहेतच. 100% हो, result. कारण की मी भरपूर कंपन्यांची औषधं वापरून बघितलेले आहेत, पण इतका फास्ट रिझल्ट फक्त ह्याचाच तुमच्या कंपनीचाच आहे. बरोबर सर. म्हणजे सर आपण जो किरण टेक्नॉलॉजी जो निर्णय घेतोय वापरण्याचा हो. किंवा जो योग्य खर्च करतोय सर त्याच्यामुळे निश्चित शेतकरी समाधानी होईल. नक्की 100% समाधानी होणार. कारण की ह्या वर्षी असं वातावरण आहे साहेब की जूनचे ऊस एकदम खालीच आहेत अजून. असं वातावरण, पाऊस जास्त असल्यामुळं त्यांना ते वाढ झालीच नाही पूर्ण. पण नंबर 1 सगळ्या प्लॉटमध्ये एवढाच प्लॉट मला असं वाढलेला दिसला जूनचा. सर किती हाईट असं सर तुमचा अंदाज? सध्या आता जवळपास 10-12 फूट 15 फुटापर्यंत हाईट आहे. 10-12 फुटापर्यंत. हो 10-12 कांड्यावर हो, पाणी नाही. भरपूर. आणि कांड्यामधलं अंतर बी भरपूर आहे, जाडी चांगली आहे. ह्याची एकदम एक विशिष्ट म्हणजे ह्याची क्वालिटी लय भारी आहे ऊसाची. असा ऊसाचा कलर राहणं म्हणजे एकदम प्युअर क्वालिटी म्हणायची ही. कारण की सरासरी असा कलर राहत नाही ऊसाचा जूनच्या. कडकपणा येतं, हे नरमपणा याला पूर्ण. त्याच्यामुळं एकदम रिझल्ट भारी येतं. रिझल्ट भारी सर. वाढ तर आहेच भरपूर, काळुकी भरपूर आहे. आणि विशेष म्हणजे जे ऊसाला कलर बघताय तुम्ही, असा कलर राहत नाही ऊसाला. नरमपणा आलेला आहे हा पूर्ण. नरमपणा. आणि जे वापरलेलं नसतंय त्याला कडकपणा येतंय, त्याच्यामुळे आवरेज घटतंय. आवरेज घडतंय. हो. मग निश्चित आवरेजला फरक निश्चित आवरेजला फरक पडणार. म्हणजे सर आपण सर्वजण आजपासून किरण टेक्नॉलॉजी वापरायचा निर्णय घेताय का? हो 100%. निर्णय घेताय, बरोबर ना? मौल्यवान वेळ काढला व आम्हाला एवढी महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल किरण ऑर्गॅनिक कंपनीतर्फे खूप खूप धन्यवाद. एक छोटासा सत्कार कंपनीच्या वतीने साहेबांचा करण्यात येत आहे सर. ओके. आज रोजी या ठिकाणी आपण बघतोय का 4 महिन्याचा ऊस हा जवळपास 10 ते 12 फुट आहे, बरोबर ना? किती 10 ते 12 कांडे ऊस आहे, बरोबर सर? तर या निमित्तानं आपण किरण टेक्नॉलॉजी एक दिवस दिलेला आहे याला आतापर्यंत, बरोबर? त्या निमित्तानं किरण ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आमचे किरणचे प्रतिनिधी अहमदास पांढरे सर आणि इसक तांबोळी सर यांच्या मार्फत साहेबांचा सत्कार करण्यात येत आहे सगळं. तर एकदा जर कंपनीचं एवढं बेस्ट रिझल्ट सर, कंपनीसाठी एक घोषणा झाली पाहिजे सर, केरनच्या नावानं. ओके सर, धन्यवाद. 14-day loop break. That's a world record. Welcome back. इन गर्दिशों के बादलों पे चढ़ के वक्त का गिरेबा पकड़ के पूछना है जीत का पता, जीत का पता. इन मुट्ठियों में चांद तारे भर के आसमां की हद से गुजर के हो जा तू भीड़ से जुदा, भीड़ से जुदा, भीड़ से जुदा.